पौर्णिमेला घरात आणा या 3 गोष्टी आयुष्यात सुख, समृद्धी आणि पैसा कधीच कमी पडणार नाही. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एक असा उपाय पाहणार आहोत जो खूप सोपा आहे पण खूप प्रभावी सुद्धा आहे. आपण सगळेच आयुष्यात सुख, शांती आणि पैसा हा आपल्या सगळ्यांनाच हवा असतो. पण अनेक वेळा असं होतं की आपण खूप मेहनत करतो तरीही पैसा टिकत नाही. घरात सतत तणाव असतो किंवा काही ना काही अडचणी येतच राहतात. अशा वेळी काही छोटे छोटे धार्मिक उपाय आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतात. तर मी आज तुम्हाला एकदम सोपे आणि साधे असे 3 उपाय सांगणार आहे. उपाय म्हणण्याच्या ऐवजी अशा 3 वस्तू सांगणार आहे, ज्या वस्तू तुम्ही पौर्णिमेला तुमच्या घरात घेऊन येताल आणि खरंच तुमच्या डोळ्यांनी तुमच्या घरात झालेला बदल पाहताल आणि स्वतः मला कमेंटमध्ये येऊन सांगताल की तुमच्या घरामध्ये किती जास्त फरक पडलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी 3 गोष्टी सांगणार आहे आणि 3 गोष्टी या खूप महत्त्वाच्या आहेत. तर पौर्णिमा म्हणजे पूर्ण चंद्र आणि या दिवशी चंद्राची ऊर्जा सर्वात जास्त असते. हा दिवस माता लक्ष्मी आणि चंद्रदेवाला समर्पित मानला जातो. म्हणून या दिवशी केलेले उपाय आपल्या जीवनावर खूप चांगला परिणाम करतात. तर आता 3 गोष्टी जाणून घेऊया. सगळ्यात पहिली वस्तू आहे चांदीची वस्तू. मित्रांनो, चांदीचा संबंध थेट चंद्राशी असतो. चंद्र मन, भावना आणि शांततेचं प्रतीक आहे. पौर्णिमेच्या दिवशी एखादी छोटीशी चांदीची वस्तू घरात आणा, जसं की चांदीचा सिक्का, अंगठी किंवा वाटी. ही वस्तू तुम्ही देवघरात ठेवू शकता किंवा तुमच्या तिजोरीतही तुम्ही ठेवू शकता. यामुळे काय होतं तर घरात पॉझिटिव्ह एनर्जी वाढते, मानसिक ताण कमी होतो आणि हळूहळू आर्थिक स्थितीत सुधारणा दिसते. जर शक्य असेल तर ही चांदीची वस्तू गंगाजलाने किंवा स्वच्छ पाण्याने धुवा आणि मग देवाजवळ ठेवा. ज्यांना शक्य आहे त्यांनी हा उपाय करू शकता. पण काही लोकांना चांदीची वस्तू घेणं शक्य नाही, तर त्यांनी पुढच्या 2 वस्तू मी ज्या सांगणार आहे त्यापैकी कोणताही उपाय तुम्ही करू शकता. तिन्हीही करावे असं काही नाही. तिन्हीपैकी कोणताही एक केला तरीही खूप छान त्याचे परिणाम तुम्हाला दिसणार आहेत. तर नंबर 2 आहे तांदूळ. तांदूळ म्हणजे लक्ष्मीचं रूप मानलं जातं, म्हणूनच पूजा करताना आपण अक्षता वापरतो. पौर्णिमेच्या दिवशी नवीन तांदूळ घरात आणा. हे तांदूळ तुम्ही देवघरात ठेवा आणि त्यावर हलकासा हळद कुंकू लावा. दुसऱ्या दिवशी काय करायचं तर हे तांदूळ तुम्ही घरच्या अन्नात मिसळा किंवा स्वयंपाकात वापरा. त्यामुळे घरात अन्नधान्याची कमी कधीच भासणार नाही आणि घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो आणि घरातील वातावरण सुद्धा शांत राहतं. तर आता तिसरी गोष्ट आहे, ही पण खूप सोपी आहे. जर तुम्हाला दुसरीही गोष्ट जमत नसेल तर तुम्ही ही तिसरी गोष्ट करू शकता. खडीसाखर किंवा गोड पदार्थ. तर गोड पदार्थ म्हणजे आनंद आणि सुखाचं प्रतीक. पौर्णिमेच्या दिवशी खडीसाखर किंवा कुठलाही गोड पदार्थ आणा. तो देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करा. त्यानंतर तो प्रसाद घरातील सगळ्यांना वाटा. त्यामुळे काय होतं तर घरात गोडवा वाढतो, नातेसंबंध सुधारतात, वादविवाद कमी होतात आणि मन प्रसन्न राहतं. आणि अतिरिक्त एक छोटा उपाय आता मी तुम्हाला सांगणार आहे. हे 3 उपाय तर आहेतच, पण त्या व्यतिरिक्त काय करायचं तर जर शक्य असेल तर पौर्णिमेच्या रात्री चंद्राला अर्घ्य द्या. म्हणजे काय करायचं तर 1 ग्लास पाणी घ्यायचे आणि चंद्राकडे बघून अर्पण करायचे आणि मनात प्रार्थना करायची, माझ्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. तर तुम्ही या 3 गोष्टी करू शकता. ही 4थी गोष्ट करू शकता. ज्याला शक्य नसेल त्यांनी 3 पैकी एखादी गोष्ट करू शकता. आणि आता महत्वाची गोष्ट मित्रांनो, उपाय करताना मनात श्रद्धा आणि विश्वास असणं खूप महत्वाचं आहे. फक्त उपाय करून चालत नाही, तर आपलं मनही सकारात्मक असायला हवं. वाईट विचार, राग, मत्सर यापासून दूर राहा. हा छोटासा उपाय करून बघा आणि तुमच्या आयुष्यात होणारा बदल स्वतः अनुभवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखीन उपयोगी उपायांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.